नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। या ठिकाणी आरोग्य सेविका निवड करण्याकरता या ठिकाणी अधिकृत GR म्हणा किंवा अधिकृत पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। त्या पत्रानुसार काय काय माहिती या ठिकाणी दिलेली आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळू शकेल। तर बघा, हा तुम्हाला कदाचित तिथून दिसत नसेल, मी सांगतो 30/9/2024 30/9/2024चा हा या ठिकाणी GR आहे। आजचाच या ठिकाणी तात्काळ दिलेला आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा नागपूर, उपायुक्त आस्थापना विभागीय कार्यालय अमरावती। या ठिकाणी विषय आहे जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023 आरोग्य सेवक महिला शैक्षणिक अर्हतेबाबत। संदर्भ क्रमांक दिलेला आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांचा पत्र क्रमांक दिलेला आहे 30/8/2024चं। तर हे संपूर्ण पत्र आपण पाहण्या अगोदर स्टाफ नर्ससाठी आपली बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे। कारण की येणाऱ्या काळामध्ये DMER आणि वेगवेगळ्या महानगरपालिका या ठिकाणी ही जाहिरात येणार आहे। सध्या RRB रेल्वेसाठी पॅरामेडिकलमध्ये जवळपास 973 जागा आलेल्या आहेत। तुम्ही फॉर्म भरलेला असेल, जर तुम्ही फॉर्म अजून भरलेला नसेल तरीसुद्धा या ठिकाणी येणाऱ्या काळासाठी तुम्ही तयारी करू शकता। आपली बॅच या ठिकाणी 5 तारखेपासून न्यू बॅच स्टार्ट होत आहेत। या बॅचला आपण एनरोल करू शकता, ज्याच्यामध्ये तुमचे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व विषयाचे लेक्चर्स कंडक्ट केले जातील। आतापर्यंत डबल अकॅडमीच्या साधारणतः 3000 आरोग्य सेविका यांचं सिलेक्शन झालेलं आहे। त्यासाठी तुम्ही बॅच जॉईन करण्यासाठी समोर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेला आहे 8010457760 किंवा डबल अकॅडमी पुणे या याच्यावर जाऊन तुम्ही ॲपवर जाऊन बॅच जॉईन करू शकता। तसंच 12वी आणि डिग्री याच्यावर रेल्वेची भरती सुरू झालेली आहे। ज्यांनी फॉर्म भरले नसतील त्यांनी पटापट फॉर्म भरून घ्या, त्याचीसुद्धा बॅच आपण स्टार्ट केलेली आहे। तर आता आपण बघूया की या ठिकाणी संदर्भ दिलेला मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा यांचं पत्र 30/8चं, नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांचं पत्र 6/9/2024चं, नंतर उपायुक्त अमरावती यांचं पत्र 11/9चं, तसंच सार्वजनिक आरोग्य विभागाचं संदर्भ क्रमांक 25/9चे अभिप्राय। तर असे सगळे अभिप्राय करून एक तात्काळ आदेश या ठिकाणी काढण्यात आलेला। या आदेशामध्ये सांगितलेलं आहे, महोदय आपले संदर्भीय पत्राच्या अनुषंगानं कळवण्यात येते की विषयांकित प्रकरणी संदर्भ क्रमांक 4 येथील अनौपचारिक संदर्भान्वये अनौपचारिक सांगितलेलं आहे। अनौपचारिक संदर्भान्वये सार्वजनिक आरोग्य विभागाचे खालील अभिप्राय दिलेले आहेत। नंबर 1, ANM GNM BSc नर्सिंग अभ्यासक्रमाचे पात्रता कालावधी अभ्यासक्रम सिलेबस हे वेगवेगळे आहेत। GNM BSc नर्सिंग ही शैक्षणिक अर्हता भारतीय परिचर्या परिषद मार्गदर्शक सूचना व सार्वजनिक आरोग्य विभाग सेवा प्रवेश नियम अधिसूचना 27/2/2021 नुसार अधिपरिचारिका या पदाकरता आवश्यक आहे। व ANM ही मूलभूत शैक्षणिक अर्हता ANM या पदाकरता आवश्यक आहे। ANM ही काय आहे, याकरता आवश्यक आहे। तसंच यांच्या अभ्यासक्रमाची नोंदणी ANM महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलद्वारे करण्यात येते आणि दोन्ही अभ्यासक्रमाची नोंदणी स्वतंत्र असल्याने GNM पदाकरता असलेली नोंदणी ANM पदाकरता ग्राह्य धरण्यात येत नाही। नंबर 3 मुद्दा असा सांगितलेला आहे की GNM BSc नर्सिंग ही ANM पदावरील उच्च शैक्षणिक अर्हता असली तरी, आता आपल्याला माहीत आहे ANM खालची आहे आणि GNM वरची आहे, तर ही त्यांचं म्हणणं आहे की जरी उच्च असली तरी दोन्ही पदांचे सेवा प्रवेश नियम, कामाचे स्वरूप, कर्तव्य, जबाबदाऱ्या ह्या भिन्न आहेत। GNM ही जरी उच्च शैक्षणिक अर्हता असली तरी सदर अर्हता ANM पदाशी निगडीत नाही, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। काय सांगण्यात आलेलं आहे की सदर अर्हता या पदाशी निगडीत नाही। त्यामुळे भारतीय परिचर्या परिषद अभ्यासक्रम, ANM पदाचे सेवा प्रवेश नियम आणि संचालक आरोग्य सेवा मुंबई यांचे पत्र 29/2/2016 नुसार ANM शैक्षणिक अर्हताधारक महाराष्ट्र परिचर्या परिषद नोंदणीकृत ANM उमेदवार हेच ANM पदाकरता प्राप्त ठरतात। नंबर 2, तरी यानुसार नियुक्ती प्राधिकारी म्हणून पुढील आवश्यक कारवाई करावी अशी विनंती केलेली आहे। या ठिकाणी प.ख. जाधव यांची साईन आहे, उपसचिव महाराष्ट्र शासन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व निवड नसती म्हणून या ठिकाणी हे सादर करण्यात आलेलं आहे। तर आपल्याला माहीतच आहे की यासंबंधी भरपूर अशा केसेस कोर्टामध्ये पडलेल्या आहेत। बघूया त्या केसेसचे अजून काय निकाल येतात। यांनी फक्त जुने जेवढे संदर्भ आहेत त्यानुसार सिद्ध केलेलं आहे की ANMच
या ठिकाणी पात्र झालेले आहेत। तर या परीक्षेच्या अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। या ठिकाणी ANMचं फिक्स सिलेक्शन होणार असं या ठिकाणी 99.99% वाटतंय। मात्र अजून कोर्टाचा निर्णय काय येईल हे आपल्याला अजून माहीत नाही। तरीसुद्धा दिलेल्या पात्रतेनुसार ANM ह्या क्वालिफाय आहेत। तर येथे आपण थांबूया। व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट्स तुम्हाला वाटतील त्या करा। प्रत्येकजण या बातमीशी सहमत असेल असं नाही आहे। तर भेटूया नवीन अपडेट्ससह, तोपर्यंत धन्यवाद। ज्यांनी बॅचेस जॉईन केलं नसतील GNMसाठी त्यांनी 80 45 77 60 या नंबरवर कॉल करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। तसंच येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये ANMच्या सुद्धा जागा काही ठिकाणी निघणार आहेत, तर आपण त्याची तयारी आतापासून चालू ठेवायची आहे। हा व्हिडिओ आपण सर्व ग्रुपला शेअर करायचा आहे। थँक्यू।